तळोद्यात सहारा वेलफेअर सोसायटीतर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा. टेंबडी हट्टी येथे व्यसनमुक्तीचा जागर. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सहारा वेलफेअर सोसायटी तळोदा यांच्या वतीने तळोदा येथील टेंबडी हट्टी परिसरात भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक समस्या, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहारा वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष शब्बीर मंसूरी म्हणाले की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग म्हणजे कॅन्सर, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार यांसारख्या गंभीर व जीवघेण्या समस्या उद्भवतात. विशेषतः तरुण पिढीने आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनांच्या आहारी न जाता निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. नियमित व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व या प्रसंगी श्री निलेश सूर्यवंशी यांनीही उपस्थितांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी व्यसनमुक्ती हा सर्वात महत्त्वाचा घटक असून नागरिकांनी नियमित व्यायाम, संतुलित आहार, स्वच्छता, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारली पाहिजे असे ते म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पुरुष, महिला व बालकांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि व्यसनमुक्तीचे फायदे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. सर्व उपस्थितांनी मिळून तंबाखू मुक्त परिसर आणि निरोगी समाज घडविण्याचा सामूहिक संकल्प केला. या परिसराच्या आरोग्यविषयक जागृतीसाठी सहारा वेलफेअर सोसायटी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. या कार्यक्रमाला गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व बालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन शिंपी यांनी केले. तसेच त्यांनीच उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहारा वेलफेअर सोसायटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नरेंद्र माळी, संजूभाई शेख, खुशनुमा मंसूरी आणि जुबेर लष्करी यांनी विशेष परिश्रम घेतले. बघा, आपण पूर्ण देशाची जनगणना करत आहोत. जनगणना करत असताना आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही खूप समाधानकारक दिलं. आणि ही जनगणना सरकार का करत आहे? कारण सरकारला विकासाची कामं करण्यासाठी एक सोपं जावं यासाठी. तुमच्या घरामध्ये टॉयलेट आहे का? तुमचं घर कसं आहे? छपड्याचं आहे का? तुमच्या घरामध्ये फिल्टर पाणी येतं का साधं पाणी येतं? नळाद्वारे येतं का विहिरीतून घेतात? तुम्ही काय अन्न खातात? या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला विचारल्या. तुम्ही समाधानकारक उत्तरही दिलं आणि पुढे तुम्ही चांगलं सहकार्य करणार. पण आम्ही ज्यावेळेस सर्वे करत होतो ना, त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने ही जाणवली की बऱ्याच घरामध्ये महिला, पुरुष आणि लहान लहान मुलं तंबाखू खात होते. तंबाखू खात होते, मिश्री लावत होते. तंबाखू खाल्लेले मुलं, लहान लहान मुलं सुद्धा, विमल, गुटखा वगैरे खाणारे मुलं सुद्धा आम्हाला दिसले. आम्हाला खूप वाईट वाटलं की या लहान वयामध्ये तुम्ही आतापासूनच तंबाखूचं व्यसन लागत आहे त्यांना. आम्हाला खूप वाईट वाटलं ही गोष्ट. मग आज आम्हाला असं जाणवलं की आज 31 मे आहे. 31 मे आहे आणि आज 31 मे जो आहे तो जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून आपण साजरा करतो पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण जगामध्ये. मग आम्ही असा विचार केला की आपण ज्या ठिकाणी सर्वे करत आहोत त्या ठिकाणच्या लोकांना एकत्र करून आपण तंबाखू विषयी दुष्परिणाम कसे आहेत ते सांगायचे, जेणेकरून तुम्हाला याबाबत त्याचे दुष्परिणाम दिसतील, तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही तंबाखूपासून दूर राहा. तंबाखू खूप घातक अशी वस्तू आहे, त्याला खाऊ नका. तंबाखू मध्ये विविध प्रकारचे रसायन आहे. तंबाखू मध्ये निकोटीन नावाचं एक रसायन आहे, एक केमिकल आहे. ते केमिकल जर तुम्हाला सवय लागली तर तुम्हाला त्याच्याशिवाय होणार नाही. तंबाखू मध्ये
निकोटीन प्रमाणे असे अनेक केमिकल आहे की जे आपल्या शरीराला नुकसान पोहोचतं. तंबाखू खाऊ नका. तंबाखू खाल्लं, विमल खाल्ली, गुटखा खाल्ला, विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ खाल्ले तर तुम्हाला कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो. तोंडाचा कॅन्सर झाला तर तो कधी बरा होत नाही. तुमच्याकडे पैसे पण नाही, इलाज पण नाही, दवाखाना नाही, मग आपण कुठे जाणार? मरून जाणार आपण सर्व. हे लहान लहान मुलं जे आहे ना ते आतापासून तंबाखू खायला लागले. यांना या तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. सारा वेलफेअर संस्था जी तुमच्यासाठी चांगले काम करते. माझा मित्र प्राध्यापक नितीन शिंपी, निलेश सूर्यवंशी सर, आम्ही अशा कार्यक्रमामध्ये नेहमी पुढे येतो. पण आम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला की तंबाखू खाऊ नका. त्याच्यामुळे अनेक रोगांना तुम्ही आमंत्रण देतात. आपल्या शरीरामधली इम्युनिटी पॉवर याला म्हणतो आपण ती कमी होते. अनेक प्रकारचे रोग आपल्याला लागतात. म्हणून तंबाखू खाऊ नका. आरोग्य सुदृढ राहा. आरोग्यावरती लक्ष द्या. आपल्याकडे एवढा माल नाहीये, एवढं काही श्रीमंत नाही आपण की आपल्याला तोंडाचा कॅन्सर झाला आणि आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन इलाज करणार. मला तुमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही तंबाखू खाऊ नका, तंबाखू पासून दूर राहा. असं आम्ही तुम्हाला एक संदेश देण्यासाठी या ठिकाणी आलो. यानंतर आमचे मित्र निलेश सूर्यवंशी सर तुम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी तुम्हाला अमूल्य असं मार्गदर्शन करा. सन्माननीय नागरिक, सन्माननीय नागरिक, माझे मित्र, आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे. या तंबाखूमध्ये मित्रांनो निकोटीन नावाचा विषारी पदार्थ असतो. विषारी तो आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असतो. आणि या निकोटीनमुळे आपल्या शरीराची अनेक अवयवांची हानी होते. जसं की जीभ, डोळे, कॅन्सर यासारखे पदार्थ आपल्याला रोग त्या ठिकाणी लागतात. जर आपण बघा तंबाखूमध्ये आपण विमल गुटखा खातो त्याच्यामध्ये बराचसा पैसा टाकतो. आपण रोज आपण टाकतो. कोणी 20 रुपयाचे खातो, कोणी 50 रुपयाचे खातो, कोणी 100 रुपयाचे खातो. आता तेवढ्याच पैशाने आपण जर एखादं फळ खाल्लं किंवा काही भाजीपाला आणला तर घरच्या सर्वजण खातील. फळं पण खातील सर्वजण, बरोबर की नाही? किंवा दूध प्या त्याच्यातनं, त्या पैशाने दूध प्या. याच्याने आपल्याला ताकद मिळेल, आपलं शरीर बळकट होईल, बलवान होईल. आणि त्यानंतर आपल्याला आपण हे लहान मुलं आहेत हे शाळा शिकत असताना यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो. कारण त्या फळं खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला जीवनसत्व आपल्याला मिळतात. आणि ते जीवनसत्व आपल्या शरीर वाढीसाठी आणि बौद्धिक वाढीसाठी आपल्याला ते